गाईज, तर आज खूप दिवसाने मला माहिती आहे तुम्हाला एक नवीन परत कॉन्टेंट बघायला भेटतं. खूप दिवसाने आपला व्लॉग येतो. रिअली सॉरी फॉर दॅट, कारण की खूप गोष्टींमध्ये अडकलो होतो तर नाही जमलं. मध्ये शॉर्ट्स टाकायचा प्रयत्न केला. आजचं व्लॉग काढण्याचं कारण, आज आहे स्पेशल वटपौर्णिमा आणि आता वाजलेत 5:30. मी 5ला उठलेली, फ्रेश वगैरे झाली आहे आणि आता मला साडी वगैरे घालायची, कारण की ऑफिसला पण जायचं. जर सुट्टी तर नाही आहे, तर त्याच्या आधीच म्हणून हे सगळं लवकर प्लॅन केलं. तर म्हटलं 5:30ला उठून आपण रेडी होऊन जाऊया, करून घेऊया वटपौर्णिमा, कारण की ऑलमोस्ट संध्याकाळी येणार तर काय अर्थ नाही आहे करण्यामध्ये. तर आता आजचा जो शूट असेल तो वटपौर्णिमेचा असेल, तर प्लीज माझ्यासोबत कंटिन्यू राहा आणि बघा मी आज कशी तयार होते आणि कशी पूजा करते. आणि ही माझी ना 3री वटपौर्णिमा, म्हणजे बघा 2 वर्ष झाले आमच्या लग्नाला आणि आता ही माझी 3री वटपौर्णिमा. म्हणजे पाठचे 2 वर्ष मी फॅमिलीसोबत केली, म्हणजे माझी म्हणजे काजलताई, मम्मी यांच्यासोबत. पण आता ह्या वर्षी जरा टाईम बॅन असल्यामुळे मीच आता एकटीच जाणार आहे 5:30 वाजता. सुनीत झोपला आहे, त्याला मी आता उठवणार आहे थोड्या वेळाने. मी तयार झाल्यावर मग तुम्ही बघा की मी कशी दिसते वगैरे, मी मला लूक दाखवते. त्यापेक्षा चला कंटिन्यू राहा. सो आता मी रेडी झालो, वाजलेत 6:30. म्हणजे आम्ही याला पण उठवलं आणि आंघोळ वगैरे करून झालेली आहे पूर्ण. आता मी कशी दिसते प्लीज मला सांगा. म्हणजे सुनीत दाखवेल, लुक दाखवेल मला. सुनीत लुक दाखवेल अजून पाठी लुक 1 2 3. ही माझी फेवरेट साडी आहे, ग्रीन कलरमध्ये, आणि मला खूप आवडते. ही मॅच करायला मी घातलं ग्रीन आज. मला सांगा कशी दिसते. कशी दिसते सुनीत? चांगली दिसतेस का? मग दररोज तारीफ कशी करू शकतो तुझी? चला तर आता लवकर खाली जाऊया. पूजा पण मांडायची, तर बघूया कशी आहे. खाली गर्दी नसायला पाहिजे. जाऊया चला. खूप वेळाने आम्हाला आता एक जवळाचं झाड मिळालं आहे. म्हणजे एक्झॅक्टली बरं झालं, आमच्या समोरच्या मंदिराजवळ आहे ते. आणि आता फायनली ते पोचली मी. गर्दी पण नाही जास्त, तर मी आता करून घेते पूजा. चला. नाही माहिती का, आता फोन पण झाला असेल. आता आम्ही बिल्डिंग खाली आलो, आमचं थोडं फोटोशूट झालं, सुनीला त्रास देऊन झाला माझा, शॉर्ट्स वगैरे काढून आता घरी चाललं.
त्याचा ग्लूट वगैरे एकदम मस्त. पहिले ही नथ काढायची आहे मला, एकदम इरिटेशन झालं. गरम पण खूप होतं. तर आता मला जायचं ऑफिसचं आवरायचं, सुनीला नाश्ता द्यायचा आणि मग माझा पूर्ण दिवस थोडाफार कॅप्चर झाला तर आज दाखवेल. आणि संध्याकाळी मग मला वाण द्यायचं ते मम्मी पप्पा सुनीत आणि काजलताई काकी, तर मी देईन. तर आता तुम्ही प्लीज कंटिन्यू राहा आणि मला सांगा कसा वाटला वटपौर्णिमेचा व्लॉग. बाय, भेटू आता ऑफिस लुकमध्ये. तर अशा प्रकारे माझी वाईफ बघा काय करत आहे माझ्यासाठी नाश्ता. काय का काय करतेस? डोसा. ओ माय गॉड. आय एम ट्राईंग लाईक मम्मी, पण झाला पाहिजे कुरकुरीत. दिकरा तो नाही हे. चुप रे, दिसतंय. चला बघूया पुढचा कसं येते व्हिडिओ मध्ये. ई बाबा. शाबाश. सो त्याला पहिला डोसा थोडासा हे झाला. तुला देते मी क्रिस्पी करून, पण करते. आता तिला माहितीये थोडं झालंय बघा, इकडनं उडवून टाकलंय तिने. हे तर चिपकला म्हणून त्याच्यात झालं. हो चिपकला का तुम्ही चिपकवला? बघा कसं चिपकवलंय चांगलाच. क्रिस्पी करायला गेली आणि उडवून टाकला अर्धा भाग. काय ग? खाण्यासारखा तर बनवला ना तुला. ते सांग. खाण्यासारखं म्हणजे कसं पण देईन, पण खायचं तू नाही खाल्ला तर डोसा हे मैं दिक्कत ही तो कैसा नाटक करने का. टिंग टिंग. चला पुढची व्हिडिओ ती बोलेल. आता तुम्हाला असं वाटेल की मीच व्हिडिओ बनवतोय आणि मला माहिती आहे मला असं क्रेडिट घ्यायला आवडत नाही. रिॲक्शन बघा. सो अशा प्रकारे सगळं आवरून झालेलं आहे आणि आता मी निघाली ऑफिसला. 9:30 झाले. थोडं लेट झालंय मला, थोडं नाही अर्धा तास लेट झालंय मला. आणि आता तेच आवरण्यामध्ये टाइम गेला. आता मी पोचते ऑफिसला, लवकर पोचायचं आहे. बघू आज ऑफिसचा डे कसा जातो. संध्याकाळी मग परत पूजा आहे माझी. जसं की खूप उशीर झाला मला यायला. तसं नॉर्मली 7:30च होतात, पण जसं की मी सांगितलं सकाळी मी आता पूजा मांडून गेली होती, तर मला आता पूजेला बसायचं त्याच्यासाठी. आणि काय जास्त आता हे नाहीच आहे त्याच कपड्यांवर बसणार आहे. चेंज वगैरे काही करणार नाही आहे, कारण की ऑलरेडी दमल्यासारखं होतं. तर फ्रेश माइंड आहे, सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत. तर आता मी त्याच्यासाठी म्हणजे मम्मीने आज पुरणपोळ्यांचा बेत केला आहे, तर आम्ही नैवेद्य म्हणून पुरणपोळ्याच ठेवणार आहोत. आणि स्वयंपाक सगळं झालेला आहे. आता मी फटाफट पुस्तक वाचून घेते सत्यनारायणाचं आणि मग त्याच्यानंतर नैवेद्य दाखवून मग चांगला उपवास सोडून देणार आहे. म्हणजे उपवास तर तसा धरलाच नव्हता, सकाळी झाली होती वटपौर्णिमा पूजा करून, त्याच्यामुळे मग त्याच्या पुढे कंटिन्यू नाही केला उपवास. तर आता आता झालं म्हणजे की आता तुम्ही बघितलं की मी वाण वगैरे देऊन झालं. उशिरा दिलं कारण की सकाळी सगळे घरी नसतात, जमलं पण नाही घाईघाईत. तर मी आता वाण बिवून देऊन पाया पडली सगळ्यांच्या, म्हणजे नवऱ्याच्या पण पाया पडली आणि आशीर्वाद वगैरे घेतले. आमचा पूर्ण दिवस आज खूप चांगला गेला. सगळं झालं, रिच्युअल्स वगैरे सगळे फॉलो झाले माझ्याकडनं.
आणि मी ट्राय केलं की मी जितकं कव्हर करू शकते त्या सगळ्या गोष्टी मी कव्हर अप केल्या. मी काय काय केलं म्हणजे पौर्णिमा होती, त्याच्यामुळे सत्यनारायण झालं, वटपौर्णिमा होती, मध्ये वटपौर्णिमाची पूजा झाली, सगळं झालं ऑलमोस्ट. तर आता व्लॉग एंड करायची वेळ आलेली आहे. आपण व्लॉग आता लवकर एंड करूया. आता झोपायचं आहे, उद्याचा नेक्स्ट डे परत रुटीन चालू होणार आहे. तर मी सांगेल एक हिंट म्हणून की लवकरच काहीतरी नवीन येणार आहे तुम्हाला इंटरेस्टिंग बघण्यासारखं. तर प्लीज कनेक्टेड राहा, व्हिडिओज बघत राहा आणि आणखी नवीन काय येतं ना आम्ही आमचे एफर्ट्स देतोय, तर प्लीज कंटिन्यू बघत राहा. तुमचा सपोर्ट असाच राहू दे आणि थँक्यू सो मच फॉर दिस. तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.